महेश्वरी, हे जगत जननी, आम्ही तुम्हाला पृथ्वी तलावरती असे माझे अपार भक्त आहेत त्याची व्यथा सांगत आहे. असं आहे ना स्वामी? हो, हे महेश्वरी, पृथ्वी तलावरती म्हणलं तर अपार माझे भक्त आहेत. तेव्हा कंतवती नगरीचा तो शिर्याळ राजा, त्याची ती सांगू ना माता, अत्यंत भक्तिभावाने आणि कदापि सत्वाला ढळणार नाही अशी व्यक्ती आहे. नाही 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 स्वामी, माझ्यासारखी पतिव्रता स्त्री त्या पुत्रावरती नाहीये. हे महेश्वरी, आम्ही तुम्हाला सांगत आहोत, परंतु तुम्ही वेगळाच हट्ट धरलेला आहे. नाही नाही स्वामी, माझ्यासारखी पतिव्रता स्त्री त्या पुत्रावरती नाहीये. हे महेश्वरी, आम्ही तुम्हाला कित्यंदा सांगावं तरी तुम्ही हट्ट सोडत नाही. परंतु कांतावतीचा वती नगरीचा तो श्रीयाळ राजा, त्याची ती सांगू ना अत्यंत सत्वशील आणि पतिव्रता आहे. नाही स्वामी, माझ्या इतकी पतिव्रता स्त्री पुत्राचे कोणी नाहीये. हे महेश्वरी, तुम्हाला किती सांगितलं परंतु तुमच्या मनाला पटत नाही. तेव्हा आपण पाहू पुढची घडी काय होत आहे ती. तेव्हा आपण स्वस्थ बसूया. गोविंद नाम हरी, रे भैया 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 गोविंद नाम हरी. जप जप साधन कुछ नहीं लागत, जप जप साधन कुछ नहीं लागत, बरकत नहीं गठरी, रे भैया गोविंद नाम हरि, रे भैया गोविंद नाम हरि, रे भैया गोविंद नाम हरि, रे भैया गोविंद नाम हरी, रे भैया गोविंद नाम हरी, रे भैया गोविंद नाम हरी. अभी तुम्हाला पुन्हा सांगत आहे की सूर्याला राजाची ती तंगुना महान पतिव्रता आहे. नाही नाही स्वामी, माझ्यासारखी स्त्री या जगात कोणी नाहीये.
आपण ताबडतोब महादेवाच्या भेटीसाठी निघून गेले पाहिजे. पांडुरंग 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 असे नारायण मुनी अचानक तुम्ही येणं केलं. हे बघा महादेवा, या बोला. कृषी तलावर श्रीराजाची पत्नी तारुणा ही फार सत्वशील आहे. तिच्यापेक्षा सत्वशील हे महेश्वरी, आम्ही तुम्हाला कित्येकदा सांगत असतो की अपार माझे भक्त पृथ्वी तलावरती आहेत आणि राजाची ती सांगुणा महान पतिव्रता आहे. महेश्वरी नाही स्वामी, ह्या पुत्रार्थी माझ्यासाठी प्रजासाठी कोणी नाही. मी तुम्हाला मी वारंवार सांगत आहे, कोणी नाही. कळलावरी नाराजाने, नाराजाने, कळलावरी नाराजाने, नाराजाने. हे महेश्वरी, ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारायण स्वामी आपल्याला आताच सांगून गेलेला आहे, परंतु सत्य शोधण्यासाठी आपण पृथ्वी तलावरती गेलो पाहिजे. तेव्हा अरे स्वामी, चला हे तर. हे महेश्वरी, चला स्वामी. आम्ही संन्यासाचं रूप घेऊन आणि तुम्ही आमच्या सूक्ष्म रूपाने झोळीमध्ये तुम्हाला आम्ही घेऊन जात आहे आणि सत्य काय आहे ते शोधण्यासाठी पृथ्वी तलावर गेलो पाहिजे. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हॅलो 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 हॅलो. शंकराला माझ्या या महादेवाला माझ्या आवडत बेनाथ पान पान, आवडत बेनाथ पान पान, आवडत बेनाथ महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडत बेनाथ पान पान, आवडत बेनाथ पान पान, आवडत बेनाथ पान.
नमस्कार महाराज. आशीर्वाद असो. महाराज सर्व जोडबाल. हो बोला महाराज. दररोज तुमच्या नावामुळे धर्मामध्ये किती वाजता जाता? 8 वाजता. मग आज किती वाजले आहेत? आता 9 वाजले बघा महाराज. मग वेळ होण्याचे कारण? आता काय सांगायचं महाराज, गडबडीने आपण बसलो दरबारात जायचं. बरोबर आहे. आहे की नाही? मग आता मी आलो होईल म्हणून सायकल घेतली आणि ड्युटीवर निघालो. म्हणजे सायकल येते ड्युटीवरती निघाला. हो राजा. आणि आता मी सायकलवर समोरून एसटी येत होती. असं आहे ना. हो हो. एसटीची माझ्या सायकलची टक्कर झाली बघा. म्हणजे एसटी ची आणि त्या सायकल झाली टक्कर. एसटी पुलाच्या खाली. म्हणजे एसटी पुलाच्या खाली. मी सायकल उभी केली आणि जाऊन चौकशी केली म्हणजे तुम्ही सायकल उभी केली आणि जाऊन चौकशी केली. हा एसटी तर एसटीतील माणसं सगळी सुरक्षित होती. म्हणजे एसटीची माझ्या आधी सुरक्षित होती. फक्त एसटी खालाच अहो रात्री मला स्वप्न पडलं. हो असं की हो महाराज. आता ते सांगतो की हे बघा. हा जोरदार कुठे आहे? हा, नाही, बोलून घेतोय. बोलून घ्या. ए, तुकाराम! मानाचा मुद्रा असो. हे बघा. दररोज त्याला आपण घरावर किती वाजता हातात आता 8 वाजता ड्युटीचा टाइम आहे, 8 वाजताच राहतो. तुला आठवण राहतं. हा. तुला आज किती वाजले आहेत? अहो काय झालं राजा तेच नवरा बायकोची भांडणं झाली. म्हणजे तुमच्या दोघा नवऱ्याची भांडण झाली. मग मरणाची मारली 8 दिवस झालं बाहेर आली मुली. म्हणजे तुमच्या बायकोला मरणाची मारली आणि बाहेर निघून गेली. मग आज जोडदाराला विचारा ना. तर पुढे काय झालं? या सांगितलेलं म्हणा राजा करून माझी बातमी बोल. हा. गेली निघून. म्हणजे तुमची बायको निघून गेली. खोटं सांगत नाही राजा. कोणाच्या मागं? कोणा मागं ती गावची इस्टेट आहे. मग आज तू नसतो गेली निघून. अहो राजा तिच्या आई बापांच्या इकडे गेले. वयाच्या आईवडिलांच्या तिकडे गेली. 8 दिवस झालं माझ्या बाबा. म्हणजे ती पुन्हा कधी येणार नाही. अहो काय गावात गेलो 2-4 जणांनी हात टाकलो. पण ते म्हणून लागलो बा तुम्ही वागूच नाही तर तू सांगा कोण येते. अरे मग याला घेऊन जायचा तुझी बायको घेऊन यायची. हा तू येशील नुसता वाट पावते माझ्या बरोबर तू. आता कोणाचाच चांगला आवाज. जाऊ राजा म्हणला गावात गेलो 2-4 जणांनी हात टाकलं बा कोणी आलं नाही. म्हणजे कुणी आले नाही. मग म्हणली ती वागूच नाही तर म्हणलं चला आपल्याला काय लोकांचा पर्पज उभा नाही का. बरोबर आहे. नवरा बायको मिळेल गायची कोण चाकरी. नवरा बायको एकदम गाडीत जाता. एक गाडी बोलला आणि बरोबर होत नाही. बरोबर आहे बरोबर आहे. मग तू परच्या गाडीला गेलो सासूरवाडीला. म्हणजे तुम्ही दुपारच्या गाडी सजवायला गेला. आता नाही कोणी येत. आधार आणलेली चौकटीची क्वार्टर खिशी आहे. एवढा तरी आधार. मग लवला जाऊन कोणीच वडली मी. पाणीचा खायचा भाव वाटा. मग करतो काय तेवढा तरी आधार डेरिंग कशी आहे. मग काय सांगायचे जेव्हा सासूचा वाटा सोडले तेवढ्या सासू पाणी टाकायला. सासूला कसं मला पाहिलं म्हणते बया बया पाहुणा तो मोकार पिऊन आलाय. आता मला सासूच्या बाळांचा पावला भरपूर दिलेला आहे. आता 8 दिवस झालं मंडळी आले माझ्या डोक्याला काय टेन्शन वारी असेल. त्यांच्या डोक्याला टेन्शन मग काय सांगायचे राजा अशी सासू गांडाळवाली. म्हणजे तुम्ही अशी सासू मला द्या. काय का पेलो पेलो का त्या भाकराची पेलो का. बरोबर आहे. 8 दिवस झालं म्हणला बया 5 दिवस काढतोय. बरोबर आहे. म्हणली जावं तुम्ही जरा दिलो जरा हा. तेवढ्या दोन्ही मेवणा आणून जावले माय फार कापड दिसतो पाय. कपडा फाडतील नाही तुला चांगलं हाणाय पाहिजे. सासू म्हणते जावं तुम्ही जरा दिलो जरा तुम्ही अशी मारण्याची दारू पिता ती काय ती म्हणते मला नाही नांदायचं. बरोबर आहे. म्हणलं नाही नांदायचं ना नाही नांदू दे. सासूला म्हणलं मग तू चाल म्हणला. काय खरं वाटलं काय. अरे मला देखील खरं. हा अरे मग भाकरी करायचं व्हायला. हा भाकरी करायची. बरं हे बघा महाराज इकडे या. जाऊ द्या महाराज रात्री काय झालं त्याचं सापड पडलं मला सांगायचं कोणाला. हे बघा. हा. पारा कधी पण ठेवा तो अहो, राजा कशाला काळजी करताय. पण डोळ्यात तेल घालून वारा ठेवतो. या राजा तुम्ही या. हे जोडीदार चला काय रे. आवाज आणायचा त्यांचा चालेल का असं? एवढं राजाने कामगिरी सोपवली. जरा मग मला जरा करमणूक करायची. काय म्हणते हा
बरोबर तो झाला माझी दाटपोठीची बायको आहे बायको. बरं, काय हरकत नाही त्याला कापडं बिपडं कापडा साडी घेऊन ये ना. पण काय नको साडी. किती काय हा काय अगं साधन तुझा अगं साधन तुझा बसला साधने तुझा साधने आला. साडी आणायला कोथरूडला गेलती. तुला साडी का? हा, एक काम करायचं. काय? ही झाली छोटीची आपली करवणूक. हा आता एक काम करायचं. हा. राजाने सांगितलंय पारा ठेवायचं. हा. काही हरकत नाही. खायच्या तेवढीवर ठेव. पहारा रे. हुशार है एकाला विचारलं चंडी का फोडाली. एकाला विचारलं चंडी का फोडाली. काय